राहुरी कृषी विद्यापीठात कंत्राटी मजूर असलेल्या श्रीकांत दोंदे या 27 वर्षीय तरुणावर अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने 10 ते 15 वार करून निर्घुण हत्या केल्याची घटना दिनांक 2 जून रोजी रात्रीच्या दरम्यान गोटुंबे आखाडा परिसरात घडली। या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली। श्रीकांत पोपट दोंदे वय 27 वर्ष, राहणार गोटुंबे आखाडा, तालुका राहुरी असे मयत तरुणाचे नाव आहे। श्रीकांत दोंदे हा कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील कार्यालयात ठेकेदाराकडे कंत्राटी मजूर सायंकाळी 5 ते 1 या वेळेत कार्यरत होता। श्रीकांत दोंदे हा दिनांक 2 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरातून निघून कामासाठी कार्यरत गेला होता। दरम्यान त्याच ठिकाणी कार्यरत असलेले दुसरे कंत्राटी मजूर बंडू बर्डे हे रात्री सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास ड्युटीवर गेले। त्यावेळी श्रीकांत दोंदे हा नेहमीच्या ठिकाणी त्याचे अंथरूण असलेल्या ठिकाणी दिसला नाही। त्यांनी परिसरात बॅटरीच्या प्रकाशात शोध घेतला असता कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस श्रीकांत दोंदे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला। घटनेची माहिती विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेट्टे यांना देण्यात आली। त्यानंतर राहुरी पोलिसांना कळवण्यात आले। त्यावेळी श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक लवंडे, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते, पोलीस हवालदार अर्जुन दारकुंडे, सुरेश गायकवाड, प्रमोद ढाकणे यांच्यासह श्वान पथक व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली। अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणात श्रीकांत दोंदे याच्यावर तीक्ष्ण हत्याराने 10 ते 15 वार करून त्याची निर्घुण हत्या केल्याची शक्यता प्रथमदर्शनी व्यक्त करण्यात येत आहे। घटनेनंतर पोलीस पथकाने 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समजली। मयत श्रीकांत दोंदे यांच्या नातेवाईकांनी 3 जून रोजी सकाळी राहुरी पोलीस ठाण्यात येऊन या हत्याकांडात 2 ते 3 आरोपी असून त्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली। हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। मात्र सदर घटना ही अनैतिक संबंधातून झाल्याची परिसरात चर्चा सुरू आहे। मयत श्रीकांत दोंदे याच्या पश्चात आई वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे। या घटनेमुळे गोटुंबे आखाडा व राहुरी विद्यापीठ कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली। या प्रकरणी राहुरी पोलीस पथक अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे। टीव्ही न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।